मुंबईकरिता 13,000 कोटींचा एकात्मिक पूर नियंत्रण आराखडा तयार करण्यात आला असून केंद्र सरकारला सादर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली माहिती. मुंबईच्या मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटीला नवी दिशा देणारा वॉटर मेट्रो प्रकल्प साकारला जात आहे. 340 किलोमीटरच्या या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये 33 मार्गिका आणि 44 टर्मिन्स असून यासाठी 203 इलेक्ट्रिक आणि हायब्रिड वेसल्स घेण्यात येणार आहेत. 2031 पर्यंत सुमारे 7.5 कोटी प्रवासी दररोज या वॉटर मेट्रो सेवेचा लाभ घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य. मुंबई वेधशाळेने दिलेल्या पुढील 5 दिवसांच्या हवामानाच्या अंदाजानुसार पालघर, रायगड, नाशिक घाट, पुणे घाट, सातारा घाट परिसराला दिनांक 8 जुलै रोजी रेड अलर्ट दिला आहे. मुंबईत पावसाळ्यात वाढलेल्या वृक्ष कोसळण्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षितता आणि वृक्ष संवर्धन या दोन्हींचा समतोल राखण्यासाठी उच्चस्तरीय तज्ञ अभ्यास गट स्थापन करण्याची मागणी मुंबई महानगरपालिकेचे महापौर व आयुक्त यांच्याकडे नवनाथ बन यांनी पत्राद्वारे केली आहे. ठाणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर आज ठाणे महानगरपालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्याचबरोबर ठाणे शहरात मुसळधार पावसात पाणी साचू नये यासाठी 84 पंप तैनात करण्यात आले आहेत अशी माहिती देखील त्यांनी दिली. सलग 2 दिवस झालेल्या जोरदार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ होऊन रामकुंड परिसरात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज घटनास्थळी भेट देत मंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली. पर्यावरणपूरक, आधुनिक आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या उद्देशाने राज्य परिवहन एसटी महामंडळाचा संपूर्ण बस ताफा 2035 पर्यंत टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सभागृहात दिली. सभागृहाचे कामकाज नियमानुसार चालावे ही सर्व सदस्यांची आणि अध्यक्ष महोदयांकडून असलेली अपेक्षा आहे. आज लक्षवेधी सूचना पुढे ढकलल्या जात आहेत. नेमक्या कोणत्या कारणामुळे त्या पुढे ढकलल्या जात आहेत याचे स्पष्ट कारण सभागृहाला सांगितले पाहिजे. नाना पटोले यांचं वक्तव्य. डोंबिवली येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना डॉक्टरांना मारहाण केल्या प्रकरणात अखेर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणावरून विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ज्या पांढऱ्या कपड्यातील देवदूतांनी करोना काळात जनतेची सेवा केली त्या महिला डॉक्टर आणि नर्सना मिंदे टोळीचे गुंड इस्पितळात घुसून अमानुष मारहाण करत आहेत. हे काय कायद्याचे राज्य आहे? संजय राऊत यांचा संतप्त सवाल.